4. भिक्खूने धम्म प्रचारासाठी संघर्ष केला पाहिजे. भिक्खूंना उद्देशून भगवंत एकदा म्हणाले, भिक्खू हो, मी जगाशी भांडत नाही, जग माझ्याशी भांडते. सत्याचा शिक्षक जगातील कोणाही माणसाशी भांडत नसतो. भगवंत, आम्ही स्वतःला वीर असे संबोधितो. आम्ही कोणत्या प्रकारचे वीर आहोत? भिक्खू हो, आम्ही संग्राम करतो म्हणून आम्हाला वीर म्हणतात. भगवान, आम्ही कशासाठी संग्राम करतो? श्रेष्ठ शील, श्रेष्ठ ध्येय आणि श्रेष्ठ प्रज्ञा यासाठी आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्हाला वीर म्हणतात. ज्या ठिकाणी शील संकटात असते त्यावेळी संघर्ष करण्याला घाबरू नका, दुबळेपणाने वागू नका. भाग 4. भिक्खू आणि उपासक. 1. भिक्षेचे बंधन. संघ ही सुसंघटित संस्था होती. संघाचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. केवळ परिव्रजा स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे. उपसंपदा स्वीकारल्यानंतरच परिव्राजकाला संघाचा सभासद बनता येत असे. संघ ही स्वतंत्र संस्था होती. ती संस्थापकावर अवलंबून नव्हती. ती स्वायत्त संस्था असून संघाच्या नियमात जो बसेल त्याला संघाचे सभासदत्व देऊ शकत असे. विनयाच्या नियमांना अनुसरून जो कोणी त्याविरुद्ध वागेल त्या कोणाचेही सभासदत्व ती संस्था हिरावून घेऊ शकत असे. भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन आहे, ते म्हणजे त्याला उपासकाकडून मिळणारी भिक्षा होय. भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून असे. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक. उपासकांची सुसंघटित अशी संस्था नव्हती. संघात कोणालाही प्रवेश देताना संघदीक्षेचा समारंभ करावा लागे. संघदीक्षेमध्ये संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश या दोहोंचाही अंतर्भाव होई. परंतु त्यांना धम्मप्रवेश हवा असेल परंतु संघप्रवेश करावायचा नसेल त्यांच्याविषयी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून अगृही बनणे. उपासकांच्या धम्मप्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला त्यापैकीही हे एक कारण आहे. उपासकांच्या या दीक्षा विधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भ्रमण करू शके. आणि अधिक वाईट गोष्ट म्हणजे 2 धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे. 2. परस्परावरील परिणाम. तथापि भिक्षेचे बंधन हे असे बंधन होते की त्या आधारावर भिक्खूने पथभ्रष्ट उपासकाला भिक्षा मागण्यास त्याच्या दारी जाऊन योग्य मार्गावर आणू शकत होता. यासंबंधीचे अंगुत्तर निकायातील नियम लक्षात घेण्याजोगे आहेत. या नियमाशिवाय भिक्खूने दुर्वर्तन अथवा दुराचरण केल्यास तत्संबंधी दुसऱ्या भिक्खूकडे तक्रार करण्याचा उपासकाला सर्वसामान्य अधिकार होता. अशी तक्रार भगवान बुद्धांकडे आल्यावर आणि त्यांनी ती पडताळून पाहिल्यावर विनयपिटकातील तत्संबंधीच्या नियमाला पुस्ती जोडून अशा प्रकारचे आचरण संघाविरुद्ध केलेला अपराध या सदरात विनयपिटकास सामील केला जात असे. विनयपिटक हे दुसरे तिसरे काही नसून उपासकांनी केलेल्या तक्रारींना योग्य न्याय देण्याचे साधन होय. भिक्खू आणि उपासक यांच्यामधील संबंध हा अशा प्रकारचा होता. 3. भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म. बौद्ध धर्माचे काही आलोचक बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात. अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे असेल तर ते असे. बौद्ध धम्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांनाही मान्य नसेल त्यांनी आपली धर्माची व्याख्या सुधारली पाहिजे. दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत. ते असे म्हणतात की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूंनी पाळावयाचा धर्म आहे, सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही. बौद्ध धम्माने सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे. भगवान बुद्धांच्या संवादात भिक्खूंचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धम्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय अशा टीकेला बळकटी येते. म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरुरीचे आहे. भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होता काय? किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक नाही अशी वस्तुस्थिती आहे काय? भगवान बुद्धांनी आपली प्रवचने बहुधा भिक्खू संघाला उद्देशून केली आहे म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत, उपासकांसाठी नाहीत असे काहीच म्हणणे नाही. परंतु असे समजण्याचे कारण नाही. भगवान बुद्धांनी दोघांनाही धम्म शिकवला आणि जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारमिता यांचा उपदेश केला
तेव्हा भगवान बुद्धांच्या मनात उपासक देखील अभिप्रेत होते. ही त्या त्रयींच्या स्वरूपावरूनच लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही इतर विवेचनाची जरुरी नाही. ज्यांनी गृहत्याग केला नाही, जे क्रियाशील गृहस्थी जीवन जगत आहेत, त्यांना पंचशील, अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहे. गृहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील गृहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही, ते गृहस्थाच्या बाबतीत संभवनीय आहे. भगवान बुद्धांनी जेव्हा धम्म प्रचाराला प्रारंभ केला तेव्हा प्राधान्याने आणि तत्वतः तो उपासकांना उद्देशून होता, यात शंका नाही. तथापि इथे केवळ तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धम्मातील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे. त्याबाबत खालील प्रवचनाचा उल्लेख करता येईल. एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनरामात राहत असता धम्मिक इतर 500 उपासकासह त्यांच्याकडे गेला. अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला, भगवान, गृहत्याग करणारे भिक्खू आणि गृहस्थ उपासक या दोघांनाही पूर्णत्वाकडे नेणारे व त्यांची प्रगती करणारे शील कोणते? इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना त्यांच्या आपापल्या शीलासंबंधी माहिती देण्याची कृपा करावी. भगवंत म्हणाले, ऐका भिक्खू हो, कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा. दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका. त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा. अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो. अन्नदान मागण्यापूर्वी रूप, गंध, शब्द, रुची आणि स्पर्श या संबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका. अन्नदान मिळाल्यानंतर एकटेच मागे फिरावे आणि एकांतात बसून स्थिर चित्ताने विचार करावा. सज्जनांशी बोलताना भाषणाचा विषय हा धम्म हाच असू द्या. भिक्षांना आपली राहती खोली, बिछाना, पाणी, स्थान ही केवळ साधने आहेत. ह्याहून त्यांना अधिक महत्त्व देऊ नका. ह्या गोष्टींचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्खू हा कमलदल ज्याप्रमाणे पाण्यात राहून देखील पाण्याच्या थेंबांनी स्पर्शित होत नाही, त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहिला पाहिजे. आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी सांगतो. हत्या करू नका, मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका. सबळ, दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका. सकल प्राणीमात्रांवर प्रेम करा. कोणाही उपासकाने जाणून बुजून चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये. दुसरे जे देतील तेवढेच घ्यावे. कामभोग ही अग्निगर्ता आहे असे समजून त्यापासून दूर राहावे. ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तरी निदान कोणत्याही विवाहित अथवा इतर परस्त्रीशी व्यभिचार करू नये. कोणती सभा असो किंवा कचेरी असो तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका. असत्याचा सर्वथा त्याग करायला हवा. मद्यपान करू नका. दुसऱ्याला मद्य पाजू नका. मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका. हा निर्बंध सदैव पाळा. मद्यपानाने मनुष्य उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा. मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणास प्रवृत्त होतो आणि आपल्या इतर बांधवांना पापास प्रवृत्त करतो. म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून, त्या मूर्खांच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा. हिंसा, चोरी, असत्य भाषण, सुरापान, व्यभिचार ह्यापासून दूर राहा. सप्ताह मागून सप्ताह येणेप्रमाणे प्रत्येक सप्ताहात उपवासाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलांचे पालन करा. प्रातःकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने उपोषित व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्खूंना अन्न आणि जल दान करा. आपल्या आईबापांची चांगल्या प्रकारे सेवा करा. उपजीविका सन्मार्गाने करा. अशा प्रकारे जो गृहस्थ उपासक धम्माचे पालन करेल तो दिव्य जगात प्रवेश करेल. ह्यावरून हे स्पष्ट होईल की धम्म हा दोघांनाही, भिक्षू आणि उपासकांनाही समान आहे. परंतु त्या दोघांच्याकडून आचरण करावयाच्या निर्बंधात फरक आहे. भिक्खूला 5 व्रते अनिवार्य आहेत. आपण हत्या करणार नाही असे व्रत, प्राणी हिंसेपासून विरत राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. त्याला अदिन्नदानाचे म्हणजे दुसऱ्यांनी न दिलेली दुसऱ्यांची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. कधीही असत्य भाषण करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. स्त्री सुखाच्या कामसंसर्गापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते. उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते. हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत. फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम उल्लंघनीय नाही, तर उलट पक्षी उपासकाच्या बाबतीत ते नैतिक धर्म म्हणजे शील असून त्यांचे परिपालन स्वेच्छेने
करावयाचे असते. ह्याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे 2 फरक आहेत. भिक्खूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही, उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते. भिक्खूला परिनिब्बाणमध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे, उलटपक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते. भिक्खू आणि उपासकातील भेद आणि साम्य हे असे आहे. तथापि धम्म हा दोघांचाही समान आहे.